morning, friends. We are in the last unit of the subject, and we have covered more than 50% of this unit. Today we'll complete this unit, and if time permits, we'll start the MCQs. But do remember, even if we complete the syllabus, the lecture will be continued up to 30th of April. 30 एप्रिल पर्यंत लेक्चर राहणार आहेत. त्यामुळे आपण ऍडिशनल प्रॅक्टिस किंवा MCQs किंवा तुमचे डाउट्स क्लिअर करणं ह्या ऍक्टिव्हिटी आपण टाइम टेबल मध्ये ज्या ज्यावेळी आपलं लेक्चर असेल we'll continue those activities and you'll get the notice regarding that. त्याची नोटीस मिळेल. पण ऍडिशनल प्रॅक्टिस ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आपण तिथं आपण घेऊया. Is that fine? So okay, theorem of perpendicular axis. Have you understood this point? Yes, sir. ओके, याचा स्नॅपशॉट घ्या. लिहून घेण्यात वेळ घालवायला नको, कारण आज आपण MCQ चालू करूया. महत्वाचं एक दोन प्रॉब्लेम फक्त MI वरचे घेऊया. स्टेटमेंट नंतर लिहून काढा किंवा लक्षात ठेवा. घेतला स्नॅपशॉट? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Theorem of parallel axis. So I told you when to use this theorem. So normally we are having the formulae regarding, आज व्यवस्थित ऐकू येते ना? रिपीट करतो, कालचा कंटेंट हा थोडासा व्यवस्थित ऐकलं नव्हतं माझ्यामध्ये. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो असतो ऑब्जेक्टचा, त्याच्यामधून जो ऍक्सिस पास होतो त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइडल ऍक्सिस. बरोबर आहे? तर सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचे स्टँडर्ड फॉर्म्युले माहिती आहेत. ठीक आहे, पण प्रत्येक वेळी आपल्याला हा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस असतो याच्यावरती MI घ्यावा असं काय कंपल्सरी नाही. तर एखादा ऍक्सिस, फॉर एक्झाम्पल AB, हा जर सेंट्रॉइडल ऍक्सिसला पॅरलल असेल आणि जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे अबाउट ऍक्सिस AB, तर त्यावेळी आपण कोणतं थिअरम यूज करतो? पॅरलल ऍक्सिस थिअरम. म्यूट करा, म्यूट करा. तर AB हा ऍक्सिस आहे जो समजा एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल किंवा सेंट्रॉइड ऍक्सिसला पॅरलल असेल आणि तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे अबाउट ऍक्सिस AB. तर फॉर्म्युला काय सांगितलं तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस AB इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. जी म्हणजे काय? ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, प्लस एरिया multiplied by square of the distance between two axes. हा फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात आलाय? काय डाऊट असेल तर आत्ताच विचारा, कारण हा फॉर्म्युला आपल्याला लगेचच यूज करायचा आहे पुढच्या दोन एक्झाम्पल मध्ये. परपेंडिक्युलर ऍक्सिसचा काय फारसा उपयोग होणार नाही. पॅरलल ऍक्सिस थिअरम आपल्याला लगेच वापरायचा आहे. हा जो रेक्टँगल मध्ये हायलाइट केलेला फॉर्म्युला आहे, इज इट अंडरस्टूड बाय यू? Yes. Okay, tell me the interpretation once again. When to use parallel axis theorem? Parallel axis theorem कधी वापरायचं सांगा? तर ज्यावेळी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. बरोबर आहे? अबाउट विच ऍक्सिस? विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, म्हणजे IG तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? आणि तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं काढायचं आहे? अबाउट एन ऍक्सिस AB which is parallel to centroidal axis. फॉर्म्युला काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस AB is equal to moment of inertia about centroidal axis plus multiplication of area and square of the distance between two axes. Is it clear now? Yes, sir. Okay, shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay, now the last point we want to understand is radius of gyration. Sometimes it is called as radius of gyration. Pronunciation doesn't matter. तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय बघा. तर रेडियस ऑफ गायरेशन हे सुद्धा आपण, इट इज वन डिस्टन्स, आणि ते आपण कॅल्क्युलेट करतो अबाउट एन ऍक्सिस. तर हा एक ऑब्जेक्ट आहे किंवा एरिया आहे. ठीक आहे, आणि हा एक ऍक्सिस आहे. ठीक आहे, आणि आपण असं अज्युम करतोय हा पॉइंट आहे
ज्याच्या भोवती संपूर्ण एरिया जो आहे तो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे बाय डेफिनेशन हा काय झाला हो, हा पॉइंट म्हणजे काय झाला, सेंट्रॉइडल पॉइंट झाला. ठीक आहे. तर आता बघा डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन काय, इट इज द डिस्टन्स फ्रॉम गिव्हन ऍक्सिस. हा ऍक्सिस आहे, ठीक आहे, याच्यापासूनच आपण डिस्टन्स मेजर करतोय. कुणाचं, ऑफ द पॉइंट at which the entire area is supposed to be concentrated. या पॉइंटला जर संपूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट झालाय असं आपण अझ्युम करत असू, तर या पॉइंटचं डिस्टन्स कुणापासून, या ऍक्सिस पासून. तर हे जे डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. इज इट क्लिअर? मग ही जर डेफिनेशन तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शियाशी रिलेट केली तर आपल्या काय लक्षात येतं, moment of inertia is equal to square of this distance into area of the object. I is equal to k square into a. ठीक आहे. त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन, चला कंटिन्यू समजतं सर्वांना? Yes. ओके. सो फ्रॉम दिस इफ यू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के, रेडियस ऑफ गायरेशनचा जर तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर ते काय असेल, रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए. ठीक आहे. नंतर आता आपण रेडियस ऑफ गायरेशनला काय स्पेसिफिक म्हटलं, तर ते आपण कॅल्क्युलेट करतो अबाउट अ गिव्हन ऍक्सिस. एखाद्या पर्टिक्युलर ऍक्सिस पासून ते डिस्टन्स आपण मेजर करतो. त्यामुळे जर तुम्ही हे डिस्टन्स एक्स ऍक्सिस वरून मेजर केलं, ज्याला तुम्ही काय म्हणणार आहे, के एक्स, तर तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कसा पाहिजे, अबाउट एक्स ऍक्सिस. इफ यू वॉन्ट टू मेजर दिस डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस, then moment of inertia should also be about y-axis. So this is about the radius of gyration. So let me repeat, radius of gyration, what is it? It is nothing but one distance. It is the distance between given axis and the point at which the complete area is supposed to be concentrated. Now this definition is analogous to moment of inertia. So we can write I is equal to k square into a. This is the formula of k. And radius of gyration can be measured from reference axis x or reference axis y, provided that you are considering the moment of inertia about the same axis. Is it understood? Yes, sir. Okay. Please note down about radius of gyration. हे definition लिहा आणि हे फॉर्म्युले लिहा सगळे. शक्य असेल तर डायग्राम एकदम शॉर्ट मध्ये काढून घ्या. So this is the last point which could be taught to you. याच्यानंतर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे 2 and then we'll start with the MCQs. तर असं ठरलं आहे की कुठल्याही सब्जेक्टचा सिलेबस जरी संपला असेल तरी 30 तारखेपर्यंत रिव्हिजन चालू राहतील. इट इज ऍप्लिकेबल टू ऑल द सब्जेक्ट्स. अशी नोटीस आम्हाला तर मिळाली आहे आणि आम्ही लेक्चर घेतो म्हणजे तुम्ही येणार हे गृहीत आहे, बरोबर ना? Yes, sir. कारण प्रेक्षकांशिवाय सभेला काय अर्थ नसतो, बरोबर आहे का नाही? आम्ही नुसतंच लेक्चरला एकट्याने येऊन काय उपयोग नाही. तर याच्यामध्ये आपण काय करूया, विल डिस्कस इट टुवर्ड्स द एंड ऑफ द लेक्चर. ज्या ज्या गोष्टी तुमच्या लिखाणाच्या इनकम्प्लीट आहेत, असाइनमेंट्स, बरोबर ना? तर मला असं वाटतं की MCQ ची रिव्हिजन म्हणजे ते असाइनमेंट लिहिणं आणि डिस्कस करणं हे आपण सायमल्टेनियस चालू ठेवूया. आपल्याला 7-8 लेक्चर तर मिळतील, डेली एक लेक्चर असतं, बरोबर आहे का? Yes. दॅट विल बी अ बेटर ऑप्शन. म्हणजे MCQ मी इथं स्क्रीनवरती शेअर करत जाईन, डिस्कस करत जाईन आणि समजल्यानंतर तो MCQ आपण लगेचच नोटबुक मध्ये लिहून काढायचा. So it will be a combination of revision plus completion of assignment. Will that be okay? Yes, sir. Yes, sir. आणि वेळ मिळाला तर इफेक्टिव्हली युटिलाइज करूया आपण.
सर पण त्यात 50 क्वेश्चन असणार ना? आय टोल्ड यू, म्हणजे तुम्हाला जे विद्यापीठात नोटीस येतात ना ऑफिशियल, लक्षात घ्या, दीज आर म्हणजे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर विषयी काहीतरी 50 क्वेश्चन अशी नोटीस तुम्हीच मला सांगितली होती माझ्यामध्ये, स्टुडंट्सने, तुम्ही नाही. इज इट करेक्ट? कुणीतरी तुमच्यापैकीच मला म्हटलं की 50 क्वेश्चन असू शकतात. ती नोटीस एक्झामची तुम्ही बघितले टाइम टेबल वगैरे, त्याच्यामध्ये 2 तास Yes, स्लॉट, sir. त्यापैकी 1 तासात एक्झाम द्यायची, अशा पण माग आपली चर्चा झाली, बरोबर आहे का? हा हा. सर. आणि त्यातच हे काहीतरी 50 क्वेश्चनचं होतं, हे मी सांगितलं नव्हतं, बरोबर ना? त्या Yes. नोटीस मध्येच हे होतं. इज इट करेक्ट? हा. And it is not possible to predict each and everything regarding the final examination, so we'll be prepared 100%. But yes, one thing is predictable, the lengthy numericals which are asked in the traditional exam, okay, those numericals may not be there. That is what we anticipate. आपण तो पण प्रयोग केलाय, आठवतं तुम्हाला UT1 मध्ये 4-4, 5-5 मार्काचे आपण एकच डायग्राम वरती प्रश्न विचारले होते, आठवतंय का? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, थीटा. Yes, sir. Yes, sir. मार्क सर्वांना फुल मिळाले, ही आनंदाची गोष्ट आहे त्यात. इट वॉज what we can say human error. Okay, note केले? Shall we continue? Yes, sir. And please, you need to wait for some time up to 30th of April. So I hope you have understood what I was saying. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. सर म्यूट केला तुम्ही. Okay, I understood. तर आवाज येत नाही. थांबा, येईल. We have noted these points. ही slide चुकून पाठीमागे आलेली आहे. Okay, now note down the formula for moment of inertia of standard shapes. Before you note down, let me tell you. इकडे पहा, सर्वांचं लक्ष आहे ना? Yes, sir. So moment of inertia for a rectangle, for example, we are discussing. Now this is point C म्हणा किंवा G म्हणा. हा कुठला पॉइंट व्हायचं नाव काय? It is centroid, बरोबर ना? Okay, so this particular axis, ज्याला काय नाव दिलंय? X dash, बरोबर आहे? And this particular axis, ज्याला काय नाव दिलंय? Y dash. So these two axes are called as centroidal axis. लक्षात येतंय? Now what are the dimensions? B is the length of the rectangle किंवा त्याला width म्हणा, breadth म्हणा, and H is the height. B आणि H हे rectangle चे 2 डायमेन्शन आहेत. ठीक आहे? तर I x dash आणि I y dash हे काय येतो? Moment of inertia about the centroidal axis. Is it clear? काय फॉर्म्युला? I x dash चा फॉर्म्युला बघा, 1/12 BH cube, आणि I y dash चा फॉर्म्युला काय? 1/12 B cube H. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, हे डिराइव्ह करायची गरज नाही. ठीक आहे? नेक्स्ट, आता जर समजा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल अबाउट एक्स ऍक्सिस, म्हणजे फॉर्म्युले आलेत कसे हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहेत. तर आता हे 2 पॅरलल ऍक्सिस आहेत, बरोबर का? एक्स डॅश आणि एक्स, हे ऍक्सिस कसे झाले? पॅरलल. येस ऑर नो? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस 2 ऍक्सिस? h/2. तर पॅरलल ऍक्सिसचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. तो काय होता फॉर्म्युला? IAB इज इक्वल टू, म्हणजे IAB म्हणजे आता काय म्हणायचं? IX, बरोबर आहे का? इज इक्वल टू IX डॅश प्लस एरिया इंटू डिस्टन्स किती आहे? h/2, बरोबर आहे का? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. इज इट क्लिअर? तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला वापरला.
आणि IX IY मिळवलेले आहेत. ठीक आहे. आता हे नोटेशन जेसी म्हणजे काय, हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम वापरलेलं आहे. तर नॉर्मली आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचे जे आहेत फॉर्म्युले, म्हणजे हे कोणत्या ऍक्सिस भोवती आहे, तर जो ऍक्सिस या रेक्टँगलला असं परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द स्क्रीन, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया तो फॉर्म्युला तो आपल्याला लागणार नाही. लक्षात येत आहे? Yes, sir. तर हे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला लिहू नका, त्याची काही गरज पडणार नाही. पण सेंट्रॉइडल ऍक्सिस चे तरी ऍटलिस्ट फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि हे कुठले, अबाउट पॅरलल ऍक्सिस. ठीक आहे. 3 बेसिक शेप साठी लिहून घ्या. अजून एक त्याच्यामधली गोष्ट सांगतो. समजा हा एक रेक्टेंगल आहे, आणि त्याच्यामध्ये रेक्टेंगुलर स्लॉट कट केलाय. म्हणजे आता मटेरियल कुठं आहे, तर हे जे मी सध्या शेडिंग करतोय इथं मटेरियल शिल्लक आहे, आणि आतमध्ये जो काय रेक्टेंगुलर कट घेतलाय. हॅव यू अंडरस्टूड व्हॉट आय एम सेइंग? Yes, sir. Yes, sir. तर तुम्हाला हा जो शेडेड एरिया आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, तर याच्यासाठी काय करतात, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द आउटर रेक्टँगल मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द इनर रेक्टँग्युलर कट, हे दोन जर सबट्रॅक्शन केले तर तुम्हाला काय मिळेल, त्या शेडेड एरियाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. तर हे जनरल मेथड आहे. ठीक आहे. हे आपण इम्प्लिमेंट करतोय. तर याच केसनुसार मग एखादा अॅन्युलर डिस्क असेल, सर्क्युलर डिस्क मध्ये सर्क्युलर होल कट केलंय, तर त्याचा तुम्हाला मोमेंट ऑफ एरिया काढता येऊ शकतो. किंवा रेक्टँगल मध्ये रेक्टँगल मध्ये तुम्हाला सांगितलं. इज दॅट क्लिअर? तर याच्यामध्ये नंबर ऑफ फॉर्म्युले आहेत, पण आपल्या दृष्टीने महत्वाचं काय, जे एमसीक्यू मध्ये प्रश्न आलेले आहेत त्या टाइपचे आपल्याला महत्वाचे आहेत. सो ऍट द मोमेंट यू नोट डाऊन दिस फॉर्म्युले फॉर रेक्टँगल, ट्रायंगल अँड सर्कल. इथं फार तर असं लिहा, सेंट्रॉइडल ऍक्सिस, IX डॅश आणि IY डॅश हे काय, सेंट्रॉइडल ऍक्सिस. इथे सुद्धा IX डॅश हा कोणता ऍक्सिस आहे, सेंट्रॉइडल. परपेंडिक्युलर ऍक्सिसचे काय फॉर्म्युला लिहायची गरज नाही. नोट करताय? कारण एमसीक्यू याच्यावरतीच बेस्ड असतील. One more thing, the PDF notes of all the chapters, they are available with me. तर शेवटी स्टडी मटेरियल आपण सगळ्या स्टुडंटना प्रोव्हाइड करतो. इन मोस्ट ऑफ द डिव्हिजन्स पीपीटी कमी वापरले आहेत, मी थोडेसे पीपीटी जास्त वापरलेत, कारण मी तुम्हाला सांगितलं माझं लॉजिक कसं आहे की ह्या सर्व गोष्टी जर तुमच्या समोर प्रिंटेड फॉर्म मध्ये असतील तर अंडरस्टँडिंग जास्त होतं. प्रत्येक गोष्ट बोर्डवरती लिहिता येत नाही, बरोबर ना? हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय. त्यामुळे मी थोडंसं प्रिंटेड मटेरियल अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त वापरलंय, त्यामुळे पीपीटी आपल्याकडे जास्त आहेत. आणि पीपीटी वरतीच आपण सगळा कंटेंट दिलं होतं. मी तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं होतं, डू रिमेंबर नोट्स पाहिजेत का? तर तुम्ही काय म्हणला, पीपीटीवरचं मॅटर सफिशियंट आहे. तरी पण इतर ठिकाणी ज्या नोट्स शेअर केलेल्या आहेत पीडीएफ मधल्या, त्या पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आपल्या ज्या स्टडी मटेरियलच्या युट्यूबच्या लिंक वगैरे असतात बघा टेलिग्राम वरती. आर यू लिसनिंग? Yes, sir. तर त्या पीडीएफ पण मी तुम्हाला सर्व चॅप्टरच्या देत आहे. ठीक आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, त्या पीडीएफ नोट्स कधी पाहणार तुम्ही? ज्यावेळी सर्व चॅप्टरचे एमसीक्यू तुमचे लक्षात येत आहे ना, सर्व चॅप्टरचे एमसीक्यू प्रिपेअर होतील त्याच वेळी तुम्ही त्या पीडीएफ नोट्स मधले न्यूमरिकल पाहायचे. पीडीएफ नोट्स मधले तुम्ही थिअरी अवश्य पहा, कारण ते तुम्हाला एमसीक्यू साठी लागेल. येस ऑर नो? किंवा ते एमसीक्यू आपल्या पीपीटी वरनं पण तुम्हाला समजतील, रिवाइज होतील. पण पीडीएफ नोट्स मधले न्यूमरिकल कधी पाहिजेत एकदा सांगा सर्वांनी.
MCQ When you are prepared with all the MCQs, then prepare for the numericals. Preparation सगळंच करायचं आहे, पण प्रायोरिटी कोणाला आधी MCQ ला आणि त्यानंतर न्यूमरिकल प्रिपेअर करा. इज इट क्लिअर? Yes. Yes. So these are the formulae about moment of inertia. Most of the times MCQ मध्ये तुम्हाला सेंट्रॉइडल ऍक्सिस विषयीच क्वेश्चन येतील. MCQ आपण सुरू करतोय 15-20 मिनिटात. सर शेवटचं 1/4 पाय आर क्यूब आहे का? पाय r⁴ आहे ते. MI चं युनिट बघा ना, mm⁴ वगैरे असतं. एरिया इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे ना ते. पाय हे युनिटलेस आहे. It should be r⁴. So these are the formulae for getting the moment of inertia of some standard shapes. And you need to remember those formulae. Just a minute. Please note down the formulae. I'll continue within half a minute. Okay, have you noted the formulae? Shall we continue? Yes, sir. Okay. Write down for the semicircle. Perpendicular axis चे फॉर्म्युले लिहायची गरज नाही. इलिप्स वगैरे लागतील असं मला वाटत नाही. लागलं तर पीपीटी तुमच्याकडे आहेतच. सेमीसर्कल, क्वार्टर सर्कल नोट करा फक्त. वन बाय 8 पाय r⁴ for semicircle. या केसमध्ये Ix, Iy they are equal. But note that x-axis is not the centroidal axis. Note केले का? X-axis आला centroidal नाही या केसमध्ये, not passing through the center. It is passing through the diameter. But y-axis is a centroidal axis. इलिप्स सध्या नोट नाही केलं तरी चालेल.
My recommendation is that you remember the formula in terms of radius only. ठीक आहे. आणि जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एमसीक्यू मध्ये तुम्हाला डायमीटर दिला असेल तर तो डायमीटर तुम्ही हाफ करून घेऊ शकता रेडियस म्हणून, बरोबर आहे का? काही ठिकाणी कसं असतं, हेच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रेडियस, इन टर्म्स ऑफ डायमीटर, त्यानुसार जो 1/8 आहे तो त्या प्रपोर्शन मध्ये चेंज होतो. आरच्या ठिकाणी जर तुम्ही d/t सबस्टिट्यूट केलं तर, बरोबर आहे का? तर मी असं रिकमेंड करतो फक्त इन टर्म्स ऑफ रेडियस फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल, जरी डायमीटर दिला तर तुम्ही d/2 घेऊ शकता तिथं. रेडियस डायमीटर दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा तर कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात येते काय सांगतोय? So remember the formula in terms of radius only. That will be better option. Is it noted? Shall we continue? Yes, sir. So this is the use of PPTs. I must tell you. Otherwise हे मी तुम्हाला लिहून दाखवले असते फॉर्म्युले. तर याच्यामध्ये जे फॉर्म्युले दिले आहेत तेच फॉर्म्युले आहेत. फक्त इथं काय केलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस दिलाय, तोच फॉर्म्युला आहे bh³/12. ठीक आहे. इथं सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस दिला आहे bh³/36. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये इथं बघा मी तुम्हाला सांगितलेलं πr⁴/4 हा इन टर्म्स ऑफ रेडियस झाला आणि हा कसा आहे इन टर्म्स ऑफ डायमीटर. तर आपण कुठलं लक्षात ठेवूया, इन टर्म्स ऑफ रेडियस, बरोबर आहे? Yes. ओके. फक्त हे मी कशासाठी घेतलंय तुम्हाला सांगतो. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस हा जो आहे हा त्यांनी इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट दिला. म्हणजे सेमी सर्कल साठी जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, सेंट्रॉइडल ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस कुठून पास होतो, सेंट्रॉइड मधून, बरोबर आहे का? तर हा फॉर्म्युला एक नोट करा तुम्ही डायग्राम काढून. आणि इथं सुद्धा सेंट्रॉइड असेल क्वार्टर सर्कल साठी हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. इथं कॉन्स्टंट किती आलाय 0.055. हे एमसीक्यू मध्ये कदाचित आपल्याला लागेल. हे दोन फॉर्म्युले फक्त नोट करा ऍडिशनल. रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले लक्षात ठेवू नका. रेडियस ऑफ गायरेशनचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा, √I/a. लक्षात येते का? हॅलो. Yes, sir. रेडियस ऑफ गायरेशनचं प्रत्येकाचं फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा, √I/a. आय तुम्हाला मिळाला असतो, एरिया माहिती असतो, बरोबर की नाही? I/a रेशो काढा आणि त्याचा रूट घ्या, यू विल गेट रेडियस ऑफ गायरेशन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे हे जरी फॉर्म्युले शेअर केले असते तर हे काय लक्षात ठेवू नका, कारण कन्फ्युजन होतं जास्त फॉर्म्युले असतील तर. नोट डाउन द फॉर्म्युला फॉर सेमी सर्कल अँड quarter circle in terms of this constant 0.11 and 0.055. हे कॉन्स्टंटच्या दृष्टीने लक्षात ठेवा. Is it noted? Yes, sir. Okay, shall we continue? Yes, sir. Okay, now we want to solve the numericals on moment of inertia. Okay, write down this problem. Find the moment of inertia of given composite area. आधी एक्सप्लेन करू द्या, नंतर लिहून घेता वन स्ट्रोक मध्ये. Yes, sir. Yes, sir. Okay, first we'll understand the problem. Okay, so see what is given to us in this problem. We are given one rectangle. Okay, the dimensions of this rectangle are, its length is 100 mm and its height we can say, or width काय म्हणायचं म्हणा, it is 150 mm. Okay, now this will be the
centroid of this rectangle, intersection of two diagonals. Now about this point, one circular hole is cut, okay, whose radius is 25, and we have to find out the moment of inertia of this rectangle in which circular hole is cut. Have you understood the problem? म्हणजे हा जो शेडेड एरिया आहे सर्क्युलर होलच्या बाहेरचा, त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर सिंपल फॉर्म्युला काय असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल, बरोबर आहे का, मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्कल. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. चला कंटिन्यू. Shall I continue? Yes, sir. Okay. Moment of inertia of the rectangle minus moment of inertia of the circle. तर ह्या दोन्हींचे फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये महत्वाची नोट करायची गोष्ट काय पहा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो तुम्हाला काढायचा आहे अबाउट एक्स ऍक्सिस. तर कोणत्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे हे नोट करा. तर तो आहे एक्स ऍक्सिस, आणि एक्स ऍक्सिस ची पोझिशन आपल्याला कुठे दिले, ऍट द बॉटम ऑफ द रेक्टँगल. इज दॅट क्लिअर? त्यामुळं लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगलचा, With x-axis. विथ रेफरन्स टू द एक्स ऍक्सिस. फॉर्म्युला तुम्ही नोट केलेत ना, bh3/36 हा कशाचा फॉर्म्युला होता, सेंट्रोइडल ऍक्सिसचा होता, बरोबर ना. bh3/12 काय होता तो रेक्टँगल मध्ये, चेक करा. Centroidच होतं. सेंट्रोइडचा फॉर्म्युला काय होता, bh3/12 होता, बरोबर का. मग तो bh3/12 नीट लक्षात घ्या काय सांगतोय, bh3/12 हा फॉर्म्युला कोणासाठी होता, when the axis is passing through centroid. पण आता ऍक्सिस सेंट्रॉइड मधून पास होतोय का, नाही, त्यामुळे bh3/12 हा वापरता येणार नाही. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? Yes. Okay, so first point is clear. bh3/12 cannot be used, so we are using the formula bh3/3. हा काय झाला, moment of inertia, sorry, moment of inertia of the rectangle. इथपर्यंत क्लिअर आहे, bh3/3. ठीक आहे, तर बी म्हणजे काय, ब्रेथ किंवा विड्थ, जे किती आहे 100, बरोबर आहे ना, आणि हाईट किती आहे 150. पहिली टर्म लक्षात आली सर्वांच्या? Yes, sir. हॅव यू अंडरस्टूड द फर्स्ट टर्म? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ओके, नाउ विल टॉक अबाउट द सेकंड टर्म. सेकंड टर्म म्हणजे काय सांगा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्कल हा तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्कल, आता हा जो ऍक्सिस आहे सर्कलचा फक्त विचार करा. आर यू ऑब्झर्विंग द सर्कल? Yes, sir. तर हा जो ऍक्सिस मी सध्या दाखवतोय, हा सर्कलच्या दृष्टीने कुठला ऍक्सिस आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. इज इट करेक्ट? Yes. तर सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फॉर्म्युला माहितीये, काय सांगा बरं. bh3/36. सर्कलचा 1/4 pi r. 1/4 pi r. 1/4 pi r rest. 1/4 pi r raised to 4. ठीक आहे, मग याला काय नाव देऊ मी, एक्स डॅश म्हणू का याला, चालतंय ना. हा एक्स डॅश म्हणजे कोण आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस. इज इट क्लिअर? आणि एक्स हा काय, द ऍक्सिस अबाउट विच वी हॅव टू कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द सर्कल. आता बघा, 1/4 पाय, रेडियस किती दिले 25, पाय r raised to 4. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे, आय सांगा बरं, एक्स डॅश चा फॉर्म्युला आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय,
1/4 pi r raised to 4. पण या कंपोजिट फिगर साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स डॅश भोवती पाहिजे का? नाही. कशा भोवती पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया? एक्स ऍक्सिस भोवती. येस और नो? येस सर. मग त्यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो बघा? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. सुरुवातीला आपण हे डिस्कस केलंय. प्लस प्रोडक्ट ऑफ एरिया इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? हॅलो, ऐकू येत आहे? येस सर. ठीक आहे. आता बघा, हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दाखवतो. जेवढं पाहिजे तेवढंच आता नोट करतो इथं. ठीक आहे. पॅरलल ऍक्सिस थिअरम काय सांगते सांगा पुन्हा एकदा? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रिक्वायर्ड ऍक्सिस इज इक्वल टू काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. बरोबर आहे? सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला काय म्हटलं? आय एक्स डॅश. पहिली टर्म समजली आहे? प्लस पुढची टर्म काय? एरिया इंटू एरिया म्हणजे काय? पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे का? चला कंटिन्यू. येस सर. प्लस स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे? 75. 75. तर हे काय आहे? एच. एच म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. अंडरस्टूड? येस. सांगा आता तुम्ही 1/1. What is given to us? We are given one composite figure, rectangle into which circular hole is drilled. बरोबर आहे? तर x डॅश हा काय? सेंट्रॉइडल ऍक्सिस. आणि x हा काय? ऍक्सिस अबाउट विच मोमेंट ऑफ इनर्शिया इज टू बी कॅल्क्युलेटेड. बरोबर आहे? तर रेक्टँगल साठी हा फॉर्म्युला डायरेक्टली अवेलेबल आहे. कुठला? BH3/3. येस और नो? येस. आणि सर्कल साठी काय केलं? थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आपण यूज केलं. आय एक्स डॅश प्लस ए इंटू डी स्क्वेअर म्हणा डिस्टन्स. नोट करताय? ओके. Have you understood the problem? येस सर. तर या टाइपचे प्रॉब्लेम जास्तीत जास्त 2 मार्काला येऊ शकतात फायनल एक्झामिनेशन मध्ये, असं ओपिनियन आहे अर्थात. आणि स्ट्रेट फॉरवर्ड जर सबस्टिट्यूशन असेल, सिंगल शेप दिलाय सर्कल रेक्टँगल, तर तो 1 मार्काचा एमसीक्यू असू शकतो. इज दॅट क्लिअर? ही सर्व तयारी परवा दिवशीच केलेली होती, कारण आपल्याला काल सिलेबस संपवायचा होता. बरोबर आहे का? ऍज पर द अर्लियर नोटीस. नॉर्मली आपण हे प्रॉब्लेम स्टेटमेंट पीपीटी मध्ये फक्त घेतो आणि मिळून सोडवतो, पण आहेत अवेलेबल तर कशाला वेस्टेज. बरोबर ना?
Please note the unit of moment of inertia. If all the dimensions are given in millimeter, moment of inertia म्हणजे बेसिकल काय, एरिया मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. तर एरिया असतो मीटर स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द किंवा मिलीमीटर स्क्वेअर, आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स पण कशामध्ये असेल, मीटर स्क्वेअर किंवा mm रेस टू 2. दोघांचं प्रॉडक्ट येईल मीटर रेस टू 4 किंवा mm रेस टू 4. In this case, the dimensions are given in millimeter. Therefore, the unit of moment of inertia is mm raised to 4. याचं युनिट पण विचारू शकतात MCQ मध्ये. Is it over? लिहून झालंय का? Yes. इथे फक्त काय करा, हा फॉर्म्युला लिहिण्याऐवजी आपला रुटीन फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. IG प्लस A इंटू H स्क्वेअर, दोन्हीचा अर्थ एकच आहे, तर नोटेशन मध्ये फरक आहे. चालू कंटिन्यू. Yes. प्रॉब्लेम घ्यायचा. Yes. ओके, नाउ आय विश दॅट, आर यू लिस्निंग? सर्वजण ऐकतात? Sir. Yes. सिलेबस Yes, कम्प्लिशनचं टार्गेट जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर पुढचा प्रॉब्लेम हा शेवटचा आहे. इथून पुढे जे काय होईल ते फक्त रिव्हिजन होईल. ठीक आहे, त्यामुळे ऑफिशियली सिलेबस Okay. कम्प्लिशन साठी पुढचा प्रॉब्लेम हा शेवटचा आहे. तुम्ही एक्सप्लेन करताय प्लीज. कमीच करू द्या. किती वेळ राहिलेत? 10 मिनिट आहेत अजून. ठीक आहे, डायग्राम नोट करा आणि मला लॉजिक सांगा ऍटलिस्ट. चालेल? मेथड तर सांगताल ऍटलिस्ट, कॅल्क्युलेशन मला माहित नाही होतील का नाही. प्लीज ड्रॉ द गिवन डायग्राम. और शैल वी डू वन थिंग? एक मिनिट. आर यू लिस्निंग? Yes. डिस्कस करायचं आणि Yes, sir. सोल्युशन वगैरे Yes, sir. सगळं पीपीटी मध्ये आहे, बरोबर आहे नाही? ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. ठीक आहे, शॅल वी डिस्कस द प्रॉब्लेम? Yes, sir. Yes, sir. याचं सोल्युशन पुढच्या स्लाइड मध्ये आहे, पण आपण काय काय करू शकतो विचार करायचा का मिळून? शॅल वी स्टार्ट? Yes. ओके, Yes, sir. माय फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द मॅक्सिमम डायमेन्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट? दिलेला जो कंपोजिट शेप आहे त्याचे मॅक्सिमम डायमेन्शन किती आहेत मला सांगा. 2. नाही, मॅक्सिमम म्हणजे टोटल. सर आवाज ब्रेक होतोय. नाही, याच्यासाठी आवाजाची गरजच नाही, स्क्रीनवरती प्रश्न विचारलाय. Eight by 5, sir. 5 meter. Wait. ठीक आहे, अलॉंग एक्स ऍक्सिस टोटल लेंथ किती आहे? 8 meter. 8 कुठनं काढले? Oh, अलॉंग एक्स ऍक्सिस 5 meters. 5 meter. 4 meter. 7 meter. Is it correct? 5 meter along x-axis. Yes, sir. Yes. Okay. What is the maximum vertical distance? 2 plus 1, 3, 4, 5, 6. 6. 6. So 6 meter is the maximum vertical distance. 5 meter is the maximum horizontal distance. Is it correct? Yes. Okay. ठीक आहे, मला सांगा आता हा जो शेप आहे हा ओरिजिनली कसा होतो? Rectangle. It is one big rectangle. Is it correct? Yes. Yes or no? Yes, sir. ओरिजिनली हा कसा आहे? एक Yes. मोठा रेक्टँगल आहे. याची डायमेन्शन किती आहे? तर हॉरिझॉन्टल डायमेन्शन किती आहे? 5 मीटर, बरोबर आहे का? Yes. आणि व्हर्टिकल डायमेन्शन किती आहे? 6 meter. 6 मीटर.
तर हा जो बिगर रेक्टेंगल आहे त्याला एरिया ए म्हणायचं किंवा A1 म्हणा, A2, A3 किंवा ABC काय म्हणायचं ते म्हणा. ठीक आहे, किंवा ह्याला एरिया 1 म्हणूया सगळ्यात सोपं. चालतंय का? Yes. Yes, sir. Next, it is symmetric about the y-axis. Is it correct? Yes. ठीक आहे. नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे अबाउट एक्स ऍक्सिस. दिसतो का एक्स ऍक्सिस इथं? Yes. नाव फॉर द एरिया A1 हा जो मोठा रेक्टेंगल आहे त्याच्यासाठी एक्स ऍक्सिस हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे का? Yes. आहे. हा. आहे. म्हणजे मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ A1 पर IA1 म्हणतोय. चालतंय ना? तर सेंट्रल ऍक्सिसचा फॉर्म्युला सांगा मला. काय? BH³/12 ना? हा. बघा नोट केले तुम्ही फॉर्म्युले. Yes, sir. सेंट्रॉइडल ऍक्सिसचा फॉर्म्युला सांगा मला. BH³/12 BS2/12. आहे ना? हा. ठीक आहे. B ची व्हॅल्यू किती आहे? 5 मीटर, बरोबर ना? आणि H किती आहे? 6 मीटर. 6 meter. आणि X हा सेंट्रल ऍक्सिस म्हणजे I फॉर A1. इज इट ओव्हर? Yes. Sir. ओके. नाउ नेक्स्ट, हे आता इरेज करतो मी. नेक्स्ट, नाउ विल कन्सिडर द सेकंड एरिया. सेकंड एरिया म्हणजे कुठला हो? त्याला काय नाव द्यायचं? A2 म्हणायचं. हा. A2. ठीक आहे. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ A2? तर हॉरिझॉन्टल डायमेन्शन किती हो? 4 4 meter. मीटर. येस और नो? आणि व्हर्टिकल डायमेन्शन किती आहे? 2 2 meter. meter. 2 मीटर. मग आता मला सांगा I फॉर A2. ठीक आहे, पण A2 चं सेंट्रॉइड कुठे आहे? इथे आहे, बरोबर ना? Yes. Yes. याला मी Parallel G1 axis. हा G1 म्हणू का याला? हा. तर हा जो X1 आहे, X1 म्हणजे काय? सेंट्रॉइडल ऍक्सिस फॉर द एरिया A2. समजताय का? X1 म्हणजे कोण आहे? सेंट्रॉइडल ऍक्सिस फॉर एरिया A2. ठीक आहे. मग पुन्हा एकदा फॉर्म्युला काय येईल? I फॉर A2 1 अबाउट B BH2/12. BH³/12. तर B किती आहे सांगा? 4. 12 येत नाही सर. हॅलो, 12 कसं येते सर? रेक्टँगलचा फॉर्म्युला तुम्ही बघून सांगा ना तुमच्या नोटबुक मध्ये बाळांनो. मी मगापासून तेच विचारतोय. इथं BH³ लिहिताना तुम्ही काहीच बरोबर म्हणलं आहे, नाही sir. आणि मधूनच ऑब्जेक्शन घेताय. नोटबुक मध्ये लिहिलेलं फॉर्म्युला सांगा. मोमेंट ऑफ एरिया अबाउट BH³/12. सेंट्रॉइडल ऍक्सिस. व्हॉट इज द फॉर्म्युला? BH3/12. हा, मग हा जो X1 आहे हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे का? Yes. हा. Sir. मग B इंटू H. H किती आहे? 2 आहे ना? हा. बाय 12. पण हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला हा कशा भोवती मिळाला? X1 भोवती मिळाला. येस और नो? Yes. पण तुम्हाला कंपोजिट प्लेनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा भोवती पाहिजे? एक्स ऍक्सिस भोवती पाहिजे, बरोबर ना? Yes. Yes. म्हणजेच काय यूज करायला लागेल तुम्हाला? पॅरलल ऍक्सिस थेरम, बरोबर आहे का? मग आता इथं ऍड करायला लागेल A इंटू H², बरोबर आहे का? Yes. Yes.
मग आता सांगा एरिया ऑफ A2 काय आहे 4 into 2 बरोबर आहे का एरिया ऑफ A2 काय आहे 4 into 2 ना Yes. Yes, sir. into square of the distance between two axes दोन ऍक्सिस x1 आणि x मधलं अंतर किती आहे 2 meter. x1 आणि x मधलं अंतर किती आहे 1 meter. 2 meter येते सर. इथून तिथपर्यंत 1 मीटर आहे बरोबर आहे का आणि इथून तिथपर्यंत 1 मीटर तिथून खाली टोटल 1 किती झालं 2 meter. इज इट अंडरस्टूड Yes, sir. Yes, sir. लक्षात आलं सो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर दिस एरिया A2 हे शेडिंग केलेलं दिसतोय एरिया हे काय असेल तर पहिल्यांदा सेंट्रोइडल ऍक्सिस x1 घ्या बघा इथं मी हायलाइट करतो सेंट्रोइडल ऍक्सिस कुठला आहे हा x1 त्याच्यासाठी फॉर्म्युला काय BH³/12 समजतंय का Yes. पण मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कसं पाहिजे अबाउट x ऍक्सिस इज दॅट क्लिअर म्हणून पॅरलल Yes, sir. ऍक्सिस थेरम यूज केलं प्लस AH² केलं इज दॅट क्लिअर Yes, sir. Yes. okay now tell me the procedure for area A3 moment of inertia for area A3 सांगा बरं तुम्ही स्टेप बाय स्टेप पहिली गोष्ट तुम्हाला काय माहिती पाहिजे डायमेन्शन्स ऑफ A3 बरोबर आहे Yes. ओके व्हॉट अबाउट अदर्स उत्तर द्या ना प्लीज डायमेन्शन्स ऑफ A3 हा छोटा रेक्टेंगल जो आहे सांगा डायमेन्शन्स Vertical dimension 1 meter. 1 meter. वर्टिकल डायमेन्शन 1 मीटर ओके हॉरिझॉन्टल डायमेन्शन Horizontal 4 meter. 4 meter. Horizontal 4 4 meter. मीटर ठीक आहे नेक्स्ट त्याचा सेंट्रॉइड G2 हा इथं असेल Yes, sir. येस और नो हा जो छोटा रेक्टेंगल आहे त्याचं सेंट्रॉइड कुठे आहे G2 बरोबर आहे Yes. आणि या ऍक्सिसला मी नाव देतो x2 हा काय झाला त्याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस A3 चा इज इट करेक्ट Yes, sir. Yes. मग पुन्हा एकदा सेंट्रॉइडल ऍक्सिसचा फॉर्म्युला वापरायचा Yes. सांगा मग काय BH³ 4 BH³ इंटू हाईट किती त्याचा 1. 1 बरोबर ना 1. BH³ डिवायडेड बाय 12 12. हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x2 सेंट्रॉइडल ऍक्सिस झाला बरोबर आहे पण पुन्हा एकदा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे पाहिजे अबाउट x बरोबर ना Yes, sir. म्हणून काय वापरणार Yes, sir. पॅरलल ऍक्सिस थेरम पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे परत तुम्हाला ऍड काय करायचंय सांगा प्लस A इंटू H² वापरायचं आहे ठीक आहे ए म्हणजे काय एरिया ऑफ द Yes. रेक्टेंगल किती येतो 4 into 1 बरोबर आहे का Yes. Yes, sir. आणि डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस किती आहे सांगा 1.5 meter. 1.5. 1.5. डिस्टन्स किती आहे इंटू 1. 1.5 चा स्क्वेअर इज इट अंडरस्टूड Yes, sir. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जो काय तुम्हाला पाहिजे आहे तो काय असेल I फॉर A1 बरोबर आहे का मायनस Yes. I फॉर A2. A2 मायनस I फॉर A3 इज इट करेक्ट Yes, sir. आता लेक्चर तसं संपत आलेलं आहे संपलेलं आहे आणि थोडस एक प्रॉब्लेम तुमच्यासाठी ठेवलेला आहे अँड हिअर फॉर द फर्स्ट टाइम यू हॅव सीन विच स्लाइड Thank you. थँक्यू स्लाइड याचा अर्थ काय
डिस्कस करण्यासारख्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत. इथून पुढे जे काही लेक्चर होतील ते काय असतील, प्रॅक्टिसचे असतील. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे, 1 मिनिटात मी अटेंडन्स घेतो. हा प्रॉब्लेम एकदा रिवाइज करा, मला वाटतं 2 मिनिटात चालेल. तुम्ही Yes, सांगता एकदा. Yes, sir. सांगा. हा सगळ्यात मोठा एरिया जो आहे, एक मिनिट. सगळ्यात मोठ्या एरियाला काय नाव दिलं आपण? A1, बरोबर आहे ना? Yes. या कट केलेलं रेक्टँगलला काय नाव दिलं? A2. आणि याला काय नाव दिलं? A3. बरोबर आहे. A1 चा एरिया सांगा. Horizontal 6 meter, 4 meter. 5 into 6. 5 into 6 चालेल. Yes, sir. ओके. एरिया ऑफ A2 सर्वांनी सांगा प्लीज. एरिया ऑफ A2 4 into 2. 4 into 4 into 2. correct. Area of A3 4 4 into into 1. 1. 1. ठीक आहे. एरिया मिळाले सर्वांचे, बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा, हा जो O दिसतोय, ऍक्च्युअली इट इज सेंट्रॉइड फॉर द A1, बरोबर आहे? Yes. येस और नो? त्याला आपण G म्हणूया. ठीक आहे. नंतर A2 चा जो सेंट्रॉइड आहे त्याला आपण काय म्हणलं? G1, बरोबर आहे ना? Yes. आणि Yes, sir. A3 चा जो सेंट्रॉइड आहे त्याला काय म्हणलं? G2. G2. तर I for A1 हा का असेल? स्ट्रेट फॉरवर्ड सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, BH³/12 ना? 12. 12. ते कॅल्क्युलेट करा, बरोबर आहे? त्याच्यानंतर इकडे लिहितो, जरा स्पेस आहे मला. I for A2 BH2. तर आता A2 म्हणजे हा आहे, बरोबर आहे का? येस और नो? तर BH³/12. B किती आहे? 4 आणि H किती आहे? 2 या एरियासाठी. प्लस पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार एरिया किती याचा? 4 into 2, बरोबर आहे का? 4 into 2. 4 into 2. Yes, sir. इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन 2 ऍक्सिस किती आहे? 2 meter. 2 meter. अंडरस्टूड? सिमिलरली फाइंड I for A3. I तर याचा सेंट्रल ऍक्सिस हा असेल, बरोबर आहे का? Yes. X2 म्हणा, तुला समजा X1 म्हटलं तर पुन्हा एकदा काय येणार? BH³/12, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. प्लस एरिया किती आहे त्याचा? A3 चा 4 into 4 into 1. 1. 4 into 1. 1. मला वाटतं वेळ संपली आहे. कोणीतरी बहुतेक जॉईन करायचा प्रयत्न करतात, बहुतेक गरजेचं असतील लेक्चरला. 4 into 1 एरिया झाला, इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन 2 ऍक्सिस किती होतं? 1.5. इज दॅट क्लिअर? 5. आणि IA1 minus IA2 minus IA3. Okay, so here we complete all the things which could be taught in this subject. All the remaining lectures will be related to revision of the syllabus. Next lecture, whenever we get, we'll discuss the MCQs of this unit. चालेल? Yes. तरी सुद्धा ज्याच्यामध्ये उत्तर हायलाइट केलेले आहेत असं MCQचं एक PDF मी आज अपलोड करणार आहे. आपल्या जिथे युट्यूबच्या लिंक असतात सगळ्या लेक्चरच्या, तिथंच तुम्हाला PPT पण मिळतील या युनिटचा आणि MCQ पण मिळतील. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते डिस्कस करूया. इज इट फाईन? Yes. Yes, sir. ओके, आय थिंक समवन इज ट्राइंग टू जॉईन द मीटिंग. त्यामुळे आता मला थांबावं लागेल. शॅल वी स्टॉप हिअर? Yes. Yes, sir. थँक यू व्हेरी मच.